अफझल खान वधाचा जो प्रसंग आहे सगळ्यांना माहिती, तर त्या बडी बेगमला इतका विडा ठेवायची गरज का भासली, म्हणजे असं विडा ठेवून महाराजांना पकडण्याची का वेळ आली बडी बेगमवर, तर ह्याची भरपूर कारण आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण काय आहे, 1648 साली ज्यावेळी शहाजी महाराजांना आदिलशहाने कैद केलेलं, म्हणजे बाजी घोरपडे यांनी पकडून दिले जिंजीला, त्यावेळी त्या आदिलशहाला माहिती होतं की शिवाजी महाराज एक वेगळं त्यांचं राज्य चालवतायत वगैरे, ह्या गोष्टी आदिलशहाच्या कानावर होत्या. तर त्यावेळी त्या आदिलशहाने फत्तेखानाला पाठवलेलं शिवाजी महाराजांवर हल्ला करायला. पुरंदरवर त्यावेळेस महाराज होते, तर सिंहगड ताब्यात होता महाराजांच्या, पुरंदर ताब्यात होता, राजगड महाराजांनी बांधायला घेतलेला, महाराजांनी त्यानंतर तोरणा पण जिंकलेला, म्हणजे या गोष्टी चालू होत्या महाराजांच्या. तर आदिलशहाला त्यावेळेसच कुणकुण लागलेली की हा शिवाजी आपल्याला त्रास देणार आहे, नंतर उपद्रव करणार. तर हे पहिलं कारण होतं. आणि सगळ्यात मोठं कारण होतं हे महाराजांनी जावळी मारली 1656. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जावळीचा जो काही प्रदेश आहे तो वाईमध्ये येतो, तर हा वाईचा सुभेदार होता अफजल. त्यामुळे 1656 साली अफजल खान येणार होता जावळीवर चालून, जावळी ताब्यात घेण्यासाठी, आणि ती जावळी ताब्यात घेऊन परत चंद्ररावला देण्यासाठी तो अफजल खान 1656 साली येणार होता. पण त्याच वेळी औरंगजेब आणि आदिलशाह त्यांचा तह झालेला, पण त्यांच्यात कोल्ड वॉर चालू होतं. तर त्यावेळी शहाजहान हा बादशाह होता, पण औरंगजेबाला ना ही कुतुबशाही आदिलशाही सगळी संपुष्टात आणायची, त्यानं निजामशाही संपुष्टात आणलेली औरंगजेबाने. आता तो कुतुबशाहीकडे वळालेला. तर कुतुबशाहीचा जी बॉर्डर होती ती आदिलशहाच्या बॉर्डरला चिटकून होती. त्यामुळे आदिलशहाला वाटलं की ह्या आदिलशहाचा प्रदेश पण आता औरंगजेब घेणार आहे, म्हणून अफजल खानाला 1656 साली कर्नाटकात पाठवले. त्यामुळे 1656 साली जो अफजल खान जावळीवर येणार होता ती त्याची स्वारी पुढे ढकलली आणि ती स्वारी 1659 कडे आली. 1656 पासून नंतर पुढे औरंगजेब पण तिकडे गेलाय दिल्लीकडे, शहाजहान आजारी पडल्यामुळे. म्हणजे महाराजांना तिथं पूर्ण उसंत मिळाले, पूर्ण एकदम. महाराजांनी मग त्या काळात आरमार उभं केलंय, म्हणजे आरमाराची सुरुवात केली महाराजांनी. 1656 जावळी मारली, ते तर सगळ्यात मोठं काम केलं महाराजांनी. त्यानंतर आदिलशहाचा प्रदेश पण महाराज ताब्यात घ्यायला सुरू झाले, म्हणजे राजापूरचे वगैरे जे घाट होते ते ताब्यात यायला लागले महाराजांनी. तर आणखी काय होतं की जी निजामशाही शहाजी राजे चालवत होते आधी, औरंगजेबाने आणि आदिलशहाने मिळून नष्ट केली, संपुष्टात आणली. तर त्या निजामशाहीचा प्रदेश पण शिवाजी महाराज ताब्यात घ्यायचे, जो आदिलशहाला जोडलेला त्यानंतर. त्यामुळे आदिलशहाला समजलं त्याच वेळी की शिवाजी आपल्याला उपद्रव करतोय. त्यामुळे औरंगजेब पण दिल्लीला ज्यावेळी जात होता तिथला तख्त ताब्यात घ्यायचे, त्यावेळी औरंगजेबाने पण आदिलशहाला सुनवून गेलाय की या शिवाजीला जर तू नोकरीवर ठेवणार असेल तर त्याला लांब कर्नाटकात पाठव, इथं ठेवू नकोस, तर तो आपल्याला उपद्रव करणार आहे. आणखीन एक आदिलशहाला कारण मिळालं लय मोठं. कल्याण भिवंडीचा महाराजांनी प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. फक्त ताब्यात नाही घेतलेला, शिव भारतामध्ये अशी नोंद आहे की महाराजांनी तिथल्या मस्जिदी पाडल्या. का तर त्या मस्जिदी पाडल्याचं कारण असं होतं की तिथं जी हिंदूंची देवळं होती ती पाडून तिथं मस्जिद उभारलेल्या, त्या मस्जिदी महाराजांनी पाडल्या, की शिव भारतामध्ये दिले. त्यामुळे ती सगळ्या ज्या गोष्टी होत्या, एकतर महाराजांकडे असलेलं स्वराज्याचा वाढता विस्तार, जावळीमुळे तो तर चौपट दुप्पट झालेला, ते दुसरं कारण. तिसरं कारण हे महाराजांनी कल्याण भिवंडी आपल्या ताब्यात घेतली. आणखीन एक असं कारण होतं की आदिलशहाला समजलं की आता जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे आदिलशहाच्या बॉर्डरला महाराजांच्या स्वराज्याच्या बॉर्डर चिटकायला लागल्या. जर का पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जर महाराजांनी घेतला ताब्यात, मग आपली आदिलशाही डबघायला येऊ शकते, असा आदिलशहाला अंदाज आला या गोष्टीचा. आणि तसंच झालं काय, ज्यावेळी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर आदिलशाही डबघायला गेले पूर्ण. कारण की त्यावेळी महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर कोकणातले बरेचसे घाट महाराजांच्या ताब्यात आले. आदिलशहाच्या ताब्यातले जे घाट होते राजापूर पर्यंतचे ते सगळे महाराजांच्या ताब्यात आले. त्यामुळे आदिलशहाचा रेव्हेन्यू कमी झालेला. रेव्हेन्यूचा असेल तरच राज्य चालणार आहे, आदिलशाही चालणार आहे. या सगळ्या गोष्टी आदिलशाहीच्या उरावर आलेल्या. त्याच वेळी आदिलशहा पण आजारी पडलाय, म्हणून मग बडी बेगम त्यावेळी राज्यकारभार हातात घेतलाय. बडी बेगम त्यावेळी त्या आदिलशहाच्या दरबारात राजकारण चालू होतं, पण तिथल्यांना वाटायला लागलं की हा शिवाजीला आत्ताच आळा घालणं लय महत्वाचं, म्हणून त्या बडी बेगमने मग त्यावेळेस तो विडा ठेवला 1659 साली. अफजल खानाचं ते कामच होतं की वाईच्या प्रदेशातला जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यात घेणं हे अफजल खानाचं कामच होतं. त्यामुळे अफजल खान सोडून दुसरा कोणी एकतर पुढे यायला तयार नव्हता की महाराजांनी एवढं सगळं करून ठेवलेलं. आधीच महाराजांची कीर्ती बेबान होती का म्हणतात तर ह्यासाठी. मग त्यावेळी अफजल खान मग पुढे आला. मग त्यावेळीची पत्र वगैरे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत, कान्होजी जेठेंना पाठवलेली पत्र वगैरे सगळी उपलब्ध आहेत. खोपडे वगैरे हे सगळे सरदार मिळाले अफजल खानाला. म्हणून मग अफजल खान आले, तो विडा उचलला आणि महाराजांना पकडायचं किंवा मारायचं असं ठरवलं.